धाराशिव शहर पोलिसांनी मध्यरात्री मोठी धडक कारवाई करत बार्शी कनेक्शन असलेली गुटखा तस्करी उधळून लावली आहे। या कारवाईत MH25 BF 3696 या क्रमांकाची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ जप्त करण्यात आली असून एकूण 25,36,800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय। 12 जुलै रोजी रात्री तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज समोरील महामार्गावर संशयास्पदरित्या जाणाऱ्या या स्कॉर्पिओला पोलिसांनी अडवून तपासणी केली। गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये शासनानं प्रतिबंधित केलेला डायरेक्टर स्पेशल पान मसाला आणि शॉर्ट लक्झरी च्युइंग टोबॅको मोठ्या प्रमाणावर लपवून ठेवलेला आढळून आला। या कारवाईत डायरेक्टर स्पेशल पान मसाल्याची 1,800 पॅकेट्स, शॉर्ट लक्झरी च्युइंग टोबॅकोची 1,800 पॅकेट्स आणि 15 लाख रुपये किमतीची स्कॉर्पिओ असा एकूण 25,36,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणात बार्शीतील गणेश मारुतीराव धुमाळ आणि धाराशिवमधील रोहन कदम यांच्यासह एकूण 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। तपासात या गुटखा रॅकेटचे धाकेदोरे बार्शी, धाराशिव आणि कर्नाटक पर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे। या गुटखा तस्करी मागे आणखी कोणाचा हात आहे, या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा आता धाराशिव पोलीस सखोल तपास करतायत।